म्हटलेलं आहे की इकडे काही जरी झालं तरी नाव माझंच येतं. बीडमध्ये कोणतीही घटना घडली की माझंच नाव घेतलं जातं. आणि त्याचं काय नाव येतं हो? त्याला कोण विचारतंय? कोण आहे तू? कोण लागून गेलास तो नाव घ्यायला? आणि त्याला काय गुतलंय कोणाचं तो नाव घ्यायला? वर्तणुकीत बदल कर ना. ज्या मराठ्यांच्या जीवावर निवडून आला त्या मराठ्यांचेच मुर्दे पाडतो का? लोकांच्या हाताने तुझी लाभार्थी टोळी त्यासाठी झालं ना वैर, सगळं सगळं वैर झालं ना. गोपीनाथ मुंडे साहेब होते तेव्हा मराठा समाज आणि वंजारी समाज एकमेकाला किती माया लावायची. तुझ्या नास्तिकपणामुळं, तुझ्या त्यातल्या वर्तणुकीमुळे ते लाभार्थी गुंडाळ लोक ते भंगार भुंगारी गोळा करून आणले तो कुठून ना. त्यांच्यासाठी ते कसले राडे करणार, कोणाला खंडणी मागणार, कोणाचे खून करणार, कोणाला बदनाम करणार, छेडछाडी करणार. त्यांना तू सांभाळणार आणि तू अशी वाईट कृत्य घडून आणणार आणि म्हणा तू जर बोलतो तो यार बोलायला काय गुतलं रे कोणाचं, तो वाचून काय राहिले कोणाचं. फालतू जाळे करणार. अहो मंत्री कशाला होते माणसं? पहिले विकास करा, विकास करण्यासाठी मंत्री व्हायचे, काम मतदारसंघातले करण्यासाठी मंत्री व्हायचे. अरे मंत्री नुसते केलेले हे गुंडांनी त्याच्या लाभार्थी टोळीनी केलेले कुटाने याच्या केशी होऊ नये, गुन्हे दाखल होऊ नये यासाठी मंत्रीपद मागत येते. यांची दादागिरी चालाव, यांची गुंडागिरी चालाव हे म्हणते तसंच लोक वागले पाहिजेत. बापाचे पेंडे वय तुम्ही म्हणता तसं वागायला? अरे किती खरं सांगतो मी तुम्हाला, गोपीनाथ मुंडे साहेबाच्या काळात ना मराठा आणि वंजारी समाज इतके एकमेकाला माया लावायचे. याचे लाभार्थी लोक आल्यापासून, हे गुंडाळ लोक आल्यापासून लोक एक आमच्या मराठीचे लोक यांना माया सुद्धा लाविनात, त्या समाजाला माया सुद्धा लाविनात. कारण हे कचाकच मराठ्यांचे पोरं मारून टाकायला लागले. मग कसं काय मराठीचे लोक यांना माया लावणार? यांना मराठ्याचं मत पाहिजे. आणि म्हणा तो नाव घे, तो काय कोण नाव घेतोय? संतोष भाईचा देशमुखांचा खून केला त्या टायमाला तू पाठराखण केली, मोर्चे काढायला लावले. आता त्या 5 वडगावला खून झाला, 5 पट्टी वडगावला, परळी तालुक्यातल्या मतदारसंघातलं महत्वाचं गाव आहे आणि ती त्याचा मतदारसंघ आहे. येऊ गेला का भेटायला तिथं? गेला? अरे तुझेच कार्यकर्ते नाही ते मला सांगा, तिथले मराठी एक तर भाजपचे असणार आहेत, नाही तर राष्ट्रवादीचे असणार आहेत. बहीण भावाचे दोघांचे, तिसऱ्याचं तर नाहीच आहे तिथं. तुमचाच कार्यकर्त्याचा खून झाल्यावर तुम्ही भेटायला सुद्धा जात नाहीत. म्हणजे मराठ्यांनी का तुम्हाला नुसतं मतदान करायचं का? मतदान करायचं, निवडून आणायचं, तुम्ही कचाकच मराठ्यांचे पोरं मारून टाकणार. तुम्ही सोपं समजेल का एवढं? भाऊ चालून नाही देणार ते तसला शहाणपणा. झालं ते आता बस झालं. काय गुंडगिरी केली तुम्ही 20-30 वर्षे. कसं काय पक्ष अजयदादा याच्यामुळेच काढून टाकलं. फडणवीस साहेबांनी अजयदादांनी याच्यामुळेच काढून टाकलं. हे नकोच उपद्रव करताय, हकलून दिलं काढून तिथून. त्याच काय डबल कसं काय घेत? दादा विषय असा आहे की काल धनंजय मुंडे बीडमध्ये होते आणि बीडमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की इकडे काही जरी झालं तरी नाव माझंच येतं. बीडमध्ये कोणती